मित्रांनो, झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली। झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा न होता केवळ काल हेमंत सोरेन यांचा शपथविधी झाला। शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत मैया सन्मान योजनेतील रक्कम 1000 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत। डिसेंबर महिन्यापासून महिलांना 2500 रुपये मिळतील। केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे संकेत देखील हेमंत सोरेन यांनी दिले आहेत। दरम्यान महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू असून महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। महाराष्ट्रातील महिलांना या योजनेनुसार नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे। महिलांना 7500 रुपये मिळाले असून डिसेंबर महिन्याची रक्कम मिळताना ती 1500 रुपयाप्रमाणे मिळणार की 2100 रुपयाप्रमाणे मिळणार हे पाहावं लागेल। तर मित्रांनो, आपण आताच पाहिलं की ज्याप्रमाणे झारखंडमधली आता निवडणूक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री निवडला गेला आणि त्यानंतर त्यांनी आता जी मैया योजना आहे, म्हणजे आपल्याकडे जशी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्याप्रमाणे झारखंडमध्ये जी आहे ती मैया योजना आहे। आणि मैया योजनेत त्यांचं जे आहे ते 1500 रुपये होतं की 1500 रुपये त्यांना दिले जायचे आणि आता जी रक्कम आहे ती 2500 रुपये दिले जाणार आहेत दर महिन्यांना महिलांना, कुठं झारखंडमध्ये। आणि ते डिसेंबरपासून त्यांचं जे आहे ते नेक्स्ट मंथपासूनच चालू होणार आहे। परंतु आपल्या इथं जे आहे ते अजून सरकार स्थापन झालेलं नाही आहे किंवा मुख्यमंत्री कोण आहे हे निवडलं गेलं नाही आहे आणि त्यामुळे आपल्या इथं जे आहे ते 2100 रुपये दिले जाणार असं म्हटलं आहे। तर ते कधी नेमकं मिळणार, डिसेंबर महिन्यात ते मिळणार आहे का, याबाबत अजून कोणतेही कन्फर्मेशन म्हणा किंवा कोणतीही खात्रीदायक बातमी आलेली नाही आहे। परंतु झारखंडमध्ये मात्र आता 2500 रुपये मिळण्याची ही बातमी आता समोर येते आहे। त्यानुसार आता पाहावं लागेल की डिसेंबरमध्ये 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार। तर अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।